नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। सर्वात आधी तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण नवरात्रीमध्ये पाळायचे काही छोटेसे नियम बघणार आहोत। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून देवीसमोर लाल फुलांचा हार अर्पण करा। यामुळे देवी लक्ष्मी घरात स्थायिक होते आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते। नवरात्रीमध्ये रोज सकाळी स्नानानंतर देवीला शुद्ध तुपाचा दिवा लावावा, कारण तुपाच्या दिव्याच्या प्रकाशामुळे घरामध्ये शांती आणि आनंद, सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। देवीला नेहमी लाल किंवा पिवळी वस्त्रे अर्पण करावीत, यामुळे देवी प्रसन्न होते आणि आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात। नवरात्रीमध्ये कुमारिकेला घरी बोलावून त्यांना भोजन घालून दक्षिणा आणि वस्त्र द्या। असं केल्यामुळे देवी कुमारीच्या रूपात आपल्याला प्रसन्न होते। रोज देवीला कमळाचं फूल अर्पण करा, कारण कमळ हे लक्ष्मी आणि दुर्गेचे आवडते फूल असून यामुळे घरात धनधान्याची वाढ होते। नवरात्रीमध्ये दररोज दुर्गा सप्तशती किंवा ललिता सहस्त्रनाम पठण करा। यामुळे देवीचे संरक्षण आणि कृपा आपल्यावर कायमच राहते। देवीला नारळ अर्पण करणं हे देखील अतिशय शुभ मानलं जातं, कारण ते पवित्रतेचं प्रतीक आहे आणि यामुळे घरात समृद्धी येते। रोज देवीसमोर घंटा वाजवा, कारण घंटानादामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि वातावरण पवित्र होते। देवीला प्रसन्न करण्यासाठी रोज सकाळी गोड नैवेद्य अर्पण करा, कारण देवीला गोड पदार्थ अत्यंत प्रिय आहेत। नवरात्रीमध्ये रात्रीच्या वेळी देवीसमोर कापूर जाळा, कारण कापूर जाळल्यामुळे घरातील वाईट शक्तींचा नाश होतो आणि घरामध्ये पवित्रता वाढते। नवरात्रीमध्ये रोज देवीला लाल चुनरी अर्पण करणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते, यामुळे नशीब चमकते। देवीच्या मूर्तीसमोर कधीही रिकाम्या हाताने जाऊ नका। रोज काही ना काही अर्पण करा, मग ते फूल असो किंवा फळ असो। नवरात्रीमध्ये रोज संध्याकाळी देवीसमोर आरती करा, यामुळे देवी घरामध्ये वास्तव्य करते। रोज देवीसमोर एक नारळ अर्पण करायचं। नवरात्री संपल्यानंतर त्याचा प्रसाद करून घ्या, त्यामुळे आयुष्यातील संकटे दूर होतात। नवरात्रीमध्ये दररोज एखाद्या गरीबाला अन्नदान करा, कारण हे अन्नदान देवीला सर्वात प्रिय आहे। नवरात्रीत रात्री देवीसमोर 9 दिवे लावणे हे देखील विशेष शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात लक्ष्मीचे वास्तव्य होते। देवीच्या चरणी तांदूळ अर्पण करा, यामुळे कुटुंबात सुख आणि शांती वाढते। देवीला रोज पान, सुपारी आणि लवंग अर्पण करा, यामुळे देखील देवी प्रसन्न होते। नवरात्रीत आपल्या घरातील किचनमध्ये देवीला प्रथम नैवेद्य दाखवूनच जेवण करा, यामुळे घरामध्ये नेहमी भरभराट राहते। रोज देवीला गंध लावा, यामुळे देवीची कृपा आपल्यावर कायम राहते। नवरात्रीत रात्री देवीच्या नावाचा जप करत झोपावं, यामुळे वाईट स्वप्न आणि नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर राहते। देवीला मध अर्पण करा, कारण मध हा पवित्र आणि गोड आहे आणि देवीला अत्यंत प्रिय आहे। रोज देवीला लाल सिंदूर अर्पण करावा, हे देवीला अत्यंत आवडते। देवीला मिठाईमध्ये लाडू अर्पण करणे हे देखील सर्वात उत्तम मानले जाते। देवीला रोज बेलाची पानं अर्पण करा, कारण ते अतिशय पवित्र मानले जाते। नवरात्रीमध्ये देवीसमोर शंख वाजवणे हे देखील वातावरण पवित्र आणि सकारात्मक करते। देवीला गूळ आणि नारळाचा नैवेद्य द्या, यामुळे देखील देवी प्रसन्न होऊन घरामध्ये ऐश्वर्य आणते। रोज देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा, यामुळे शांती आणि मानसिक समाधान मिळते। नवरात्रीमध्ये देवीसमोर दररोज एक तुळशीचं पान अर्पण करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं। देवीला रोज गंगाजल अर्पण करा, यामुळे घरातील पवित्रता वाढते।
देवीसमोर नेहमी पवित्र पाण्याने भरलेला कलश ठेवावा, यामुळे घरात सुख आणि समृद्धी येते. नवरात्रीमध्ये रोज गाईला गवत खाऊ घालणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. रोज देवीला सुवासिक अगरबत्ती अर्पण करा, यामुळे वातावरण सुगंधित आणि प्रसन्न होते. नवरात्रीमध्ये रोज घरातील सर्व सदस्यांनी मिळून आरती करावी, यामुळे एकोप्याने देवी प्रसन्न होते. देवीला दररोज हळदी कुंकू अर्पण करा, कारण हे स्त्री शक्तीचं प्रतीक आहे. रात्री रोज चंद्राला अर्घ्य द्या, यामुळे मन शांत राहते. देवीसमोर दररोज गाईच्या तुपाचा दिवा लावावा, यामुळे घरात सौख्य टिकून राहते. देवीला रोज गुलाबजल अर्पण करा, यामुळे देवी आनंदी होते. नवरात्रीमध्ये रोज एका तरी झाडाला पाणी द्या, कारण पर्यावरण पूजनही देवीला प्रिय आहे. देवीला दररोज शुद्ध तूप आणि साखरेचा प्रसाद द्या, यामुळे देवी घरात सुख आणते. नवरात्रीमध्ये रोज 108 वेळा जय माता दी म्हणावे, यामुळे देवी आनंदी होते. देवीला दररोज गूळ आणि दुधाचा नैवेद्य अर्पण करा, यामुळे आयुष्यात गोडवा वाढतो. देवीसमोर छोटासा होम किंवा धूप लावा, यामुळे नकारात्मकता नष्ट होते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. देवीला रोज आरशात स्वतःचं रूप दाखवून अर्पण करा, हे खूप शुभ मानलं जातं. नवरात्रीमध्ये रोज गरीब मुलींना भेटवस्तू द्या, यामुळे देवीची कृपा राहते. देवीसमोर रोज लाल कापड ठेवणे हे देखील खूप शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये रोज देवीला खीर अर्पण करा, यामुळे देवी प्रसन्न होते. नवरात्रीमध्ये रोज सोन्याच्या रंगाचं फूल देवाला वाहा, यामुळे सोन्यासारखे भाग्य उजळते. रात्री देवीसमोर शंख वाजवणे देखील अत्यंत शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये देवीसमोर रोज बसून सकारात्मक विचार करा, यामुळे मन शुद्ध राहते. हे सर्व उपाय माहितीच्या आधारावर दिलेले आहेत. समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचा कुठलाही हेतू नाही. जर हे उपाय तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.